पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या वापराच्या विरोधात केजरीवालांनी दिल्लीत आंदोलन केलं। केजरीवाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाच्या दिशेने निघाले। मात्र त्याआधीच केजरीवाल आणि आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलंय। पाहूया। पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करण्याच्या विरोधात आम आदमी पार्टीनं दिल्लीत आंदोलन केलं। स्वतः केजरीवाल आपच्या कार्यकर्त्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या दिशेने निघाले। मात्र मोदींच्या निवासस्थानाच्या आधीच पोलिसांनी मोर्चा अडवला। त्यानंतर केजरीवाल आणि आपचे नेते मनीष सिसोदिया रस्त्यावरच बसले। केजरीवालांनी E20 विरोधात मोहीम सुरू केली। केजरीवालांनी ऑनलाईन सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत 2,30,000हून अधिक तक्रारी नागरिकांनी दाखल केल्या। त्याच तक्रारींसंदर्भातील कागदपत्र घेऊन केजरीवाल पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी निघाले। 100 कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदी यांना भेटून निवेदन देणार अशी भूमिका केजरीवालांची होती। अखेर ही निवेदनं पोलिसांकडे देण्यात आली आणि ही निवेदनं पंतप्रधान मोदींना देण्याची विनंती केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावात पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकत असल्याचा आरोप केजरीवालांनी केलाय। तो ये गडकरी जी के कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट का ही मामला है। इंटरनेशनल प्रेशर की आप बात कर रहे हैं। पूरे देश में अगर E20 थोपा जा रहा है तो ये गडकरी जी के बस की बात नहीं है। ये कैबिनेट डिसीजन है। ये मोदी जी का डिसीजन है, कैबिनेट का डिसीजन है। इसमें गडकरी साहब, हरदीप पुरी साहब, इन लोगों के किसी की नहीं चलती। ये निर्णय जो है ये मोदी जी का है, कैबिनेट का है और ये केवल और केवल ट्रंप के दबाव में किया जा रहा है, क्योंकि ट्रंप के दबाव को मोदी जी बर्दाश्त नहीं कर पा रहे। पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या वापरावरून देशभरातून वाहन चालकांच्या तक्रारी आहेत। एकतर इथेनॉल संदर्भातला निर्णय मागे घ्या किंवा E20 आणि शुद्ध पेट्रोल दोन्ही पर्याय उपलब्ध करून द्या आणि शुद्ध पेट्रोलची किंमत 84 पर्यंत आणा अशी मागणी केजरीवालांची आहे। प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।